नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीची बातमी आहे पुण्यातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी महाविद्यालयात पुणे हॅकेथॉन स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेतून साकारलेल्या नवकल्पना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात. अशा 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन दिलं जाणार असून त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी माहिती दिली आहे. मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या ॲग्री हॅकेथॉन मध्ये 4 उत्पादनाचं व्यावसायिक उत्पादन हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि 12 नवकल्पना अशा आहेत की ज्याला कृषी विद्यापीठाने त्याचं प्रमाणीकरण केलेलं आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये त्याही अशा पद्धतीनं स्केलेबल होतील आणि कमर्शियली आपल्याला उपलब्ध होतील. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण ॲग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सांगितलं. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी समृद्धी योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थसंकल्पात 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खतांची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाते, असंही त्यांनी सांगितलं. या आर्थिक वर्षामध्ये पुणे टूर, ॲग्रो हॅकेथॉन, आदर्श शाळा, स्मार्ट पीएससी, जे की कालच 45 पीएससीचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचं आम्ही यशस्वीपणे अंमलबजावणी मागच्या वर्षामध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण तसंच कोनशिला अनावरण संपन्न झालं. यात पुण्यात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 जलकुंभांचं उद्घाटन, महात्मा फुले चौक ते खराडी या दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन यांच्यासारख्या अनेक विकास कामांचा समावेश होता. पुण्यामध्ये वेगवान पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये पुढे जाता येईल अशा प्रकारचा निश्चितपणे प्रयत्न आपला चाललेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये दरवर्षी आपण सुरू केलेले प्रोजेक्ट जसे जसे पूर्ण होतील, या पुण्यात चेहरा आणि पुण्याचं चित्र हे दोन्ही बदललेलं असेल. आता बातमी आहे साताऱ्यातून. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या पुलाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. या पुलाचं 95% काम पूर्ण झालेले असून येत्या काहीच महिन्यामध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. जवळपास तापोळा अहिरचा जो आपला नदीवरचा पूल आहे त्याचं 95% काम पूर्ण झालेलं आहे. या तापोळा अहिरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतो आहे. मुळात पुढच्या बातमीकडे. साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा तसंच महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख उपस्थिती दर्शवली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरं लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी शासकीय जागांवरील अनेक आरक्षणं रद्द करून जागा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच यादीमध्ये समावेश न झालेल्या बेघरांना संधी मिळावी यासाठी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोग म्हणजेच माहेडची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यात आदिवासी आणि डोंगराळी जिल्ह्यांमध्ये 17 नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तंत्रज्ञानातले बदल, औद्योगिक क्षेत्रातल्या वाढत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राज्यातल्या युवकांना अधिकाधिक रोजगारक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या दृष्टीनं नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.